नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। जास्त वेळ नाही घेणार तुमचा। छोटीशी अपडेट आली आहे सकाळ न्यूजपेपर मध्ये, मला वाटलं तुमच्यासोबत शेअर झाली पाहिजे। ठीक आहे, पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बाळांनो। दर दिवशी एक तुमचा बोर्डाचा व्हिडिओ येतोय, स्ट्रॅटेजी म्हणून किंवा चॅप्टर्स म्हणून किंवा न्यूज म्हणून काही ना काही व्हिडिओ मी टाकतोय, जेणेकरून तुमची प्रिपरेशन मध्ये मी हेल्प करू शकतो। ठीक आहे, आणि कुठूनही काही प्रश्न लीक झाला, कुठूनही काही प्रश्न समजला, सगळ्यात पहिले या चॅनलवरती येतो। तुम्ही लास्ट वर्षी पण चेक करू शकता। ठीक आहे, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि तुमच्यासाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप पण क्रिएट केलाय, त्याला जॉईन करा। ठीक आहे, चला बघूया काय अपडेट आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट, टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये लगेच एनरोल करून घ्या। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तिथूनच मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन तुमचे पेपरात येतील, सिमिलर टाइप क्वेश्चन तुमचे पेपरात येतील। या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। मागच्या वर्षी ती शीट प्रिपेअर करून, तो कोर्स प्रिपेअर करून विद्यार्थ्यांनी 90-95 टक्केवारी पाडली। ठीक आहे, या वर्षी पण मी गॅरंटी देतो विद्यार्थी काढतील तेवढी टक्केवारी, कारण सिमिलर प्रश्न तिथूनच येतात बोर्डात। या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। 100% ओपन प्लॅटफॉर्मवरती बोलतोय, कारण एक प्रश्न किती वेळा आलाय त्याची पूर्ण अनालिसिस करून तो प्रश्न आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेला आहे। नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तुमच्यासाठी एक जीवनदान साबित होईल ते। ठीक आहे, चला बघूया पुढे जी अपडेट आलेली आहे ती पहिले मी वाचून दाखवतो। ठीक आहे, एचएससी बोर्ड परीक्षा 2026 वेळापत्रक। ठीक आहे, हे तुमचं टाइम टेबल आहे बेसिकली। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2026च्या एचएससी बोर्डाचे वेळापत्रक जाहीर केले। हे वेळापत्रक तुमचं जाहीर झालेलं आहे। ठीक आहे, विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना असून परीक्षांच्या सर्व टप्प्यांची तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत। कोणत्या स्टेप कोणत्या तारखेला होतील या तारखा तुमच्या निश्चित झालेल्या आहेत बाळांनो। सध्या हे टेंटेटिव्ह वेळापत्रक आहे, याच्यात बदल पण होऊ शकतात। ठीक आहे, चला आता डेट्स बघूया। नेक्स्ट काय, फॉर्म भरणे आणि प्रवेशपत्र जारी। फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर। ठीक आहे, याच्यात चेंज होऊ शकतो। ठीक आहे, 20 ऑक्टोबरची 30 ऑक्टोबर पण होऊ शकते। जर तुम्ही आतापर्यंत एचएससी बोर्डाचा फॉर्म भरला नसेल तर लगेच भरा। ठीक आहे, आता वेळ नाही तुमच्याकडे जास्त। तुम्ही शाळेत एकदा विचारा, कॉलेजमध्ये विचारला की माझा फॉर्म भरला गेलाय का। ठीक आहे, तुम्हाला एक नोटिफिकेशन पण देतात ते। हॉल तिकीट तुमचं जाहीर होणार आहे बाळांनो 7 जानेवारीला। खूप महत्त्वाच्या डेट्स आहेत। ठीक आहे, 7 जानेवारीला तुमचं हॉल तिकीट जाहीर होईल, आणि जसं हॉल तिकीट जाहीर होतं त्यानंतर लगेच तुमची ओरल एक्झाम वगैरे स्टार्ट होऊन जाते। ठीक आहे, विद्यार्थ्यांनी फॉर्म वेळेत भरून प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी। ठीक आहे, पुढे काय म्हटलंय, परीक्षा वेळापत्रक। आता प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे काय रे बाळांनो, एक तर तुमची याच्यात एक ओरल एक्झाम असते। ठीक आहे, किंवा तुमची प्रॅक्टिकल एक्झाम असते। काही सब्जेक्टचं प्रॅक्टिकल असतं, काही सब्जेक्टची ओरल एक्झाम असते। ती तुमची 11 जानेवारी 2026 पासून सुरू होईल बाळांनो। ठीक आहे, त्यानंतर तुमची लेखी जी परीक्षा आहे ती 16 फेब्रुवारी 2026 ते 17 मार्च 2026 पर्यंत चालेल। 16 फेब्रुवारी ते 17 मार्च, आणि 17 मार्च नंतर फक्त तुमच्याकडे पीसीएमच्या विद्यार्थ्यांसाठी 1 महिना उरणार आहे, ज्याच्यानंतर तुमची 17 एप्रिलला लगेच तुमची पीसीएमची सीईटी सुरू होईल, आणि पीसीबीच्या विद्यार्थ्यांसाठी 9 एप्रिल पासून तुमची सीईटी सुरू होणार आहे। ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे काय टाइमच भेटणार नाही सीईटीसाठी। मार्च नंतर लगेच एप्रिलमध्ये परीक्षा, म्हणून तुमचा सीईटीचा सुद्धा अभ्यास आताच झाला पाहिजे बाळांनो। ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यात तुम्हाला खूप काही गोष्टी करायच्या आहेत। ठीक आहे, आणि महत्त्वाच्या गोष्टी करा। आता सगळ्या गोष्टी अभ्यासामागे नका लागू की पहिल्या चॅप्टर पासून मी करेल आणि शेवटच्या चॅप्टर पर्यंत जाईल। जे महत्त्वाचं आहे ते करा। गोष्ट समजते? ठीक आहे, टॉप 200 क्वेश्चनची शीट करा, त्याच्यात सगळं तुमचं कव्हर होतं बाळांनो। तुम्हाला जास्त इकडे तिकडे फिरायची गरज नाही, हे डायजेस्ट पण करू, टार्गेट पण करू, काहीच करायची गरज नाही। तेवढा टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स करा, तुमच्यासाठी खूप फायदेमंद ठरेल तो। ठीक आहे, नंतर काय म्हटलंय, या काळात शाळा व महाविद्यालयांमध्ये अनुशासन आणि योग्य व्यवस्थापन राखले जाणार आहे। ठीक आहे, पुढे काय, निकाल व पुढील प्रक्रिया। निकाल जाहीर होण्याची तारीख 10 मे 2026। ठीक आहे, निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल। ठीक आहे, तुमचा ऑफिशियल वेबसाईटवरती तुमचा रिझल्ट दिसेल। तर या सगळ्या गोष्टी आहेत बाळांनो। एक छोटीशी अपडेट आली, मला वाटलं तुमच्यासोबत शेअर झाली पाहिजे। आय होप तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल। नक्कीच लाईक करा व्हिडिओला, आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये लगेच एनरोल करा बाळांनो, कारण ती एक गोष्ट आहे जी तुम्हाला तुमचा स्कोर खूप जास्त बूस्ट करून देईल। ठीक आहे, जर तुमचा 80 येणार असेल ना, तो 90 येऊन लागेल। 90 येणार असेल तर 95 येईल। या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो। भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू।